बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। किसान सन्मान योजनेचा 9वा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय, नमो शेतकरीचे दोन्ही हप्ते एकत्र। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर आता 10व्या हप्त्याची सुद्धा घोषणा केलेली आहे। सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्याचा हा मोठा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी ही मोठी खुशखबर आणि महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे। कारण की लक्षात घ्या, शेतकरी मित्रांनो, गेल्या कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेच्या संदर्भात किंवा 9व्या हप्त्यासंदर्भात आपण अनेक अपडेट पाहिल्या होत्या, परंतु त्यावर अद्यापही कोणती कारवाई झालेली नव्हती। म्हणजेच की हे नमो शेतकरी मित्रांनो हप्ता आपल्या खात्यामध्ये वितरित झाला नव्हता। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा मोठा निर्णय घेतलेला आहे की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला विलंब झाल्यामुळे आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर 10वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करायचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजेच की जे शेतकरी सरकारवर नाराज होते ते नाराजी दूर होईल। तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करू नका। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर 10वा हप्ता देखील आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, 10वा हप्ता हा 9व्या हप्त्याबरोबर जमा होणार। कारण जर तुम्हाला पाहायचं असेल तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पाहत चला, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि खूप मोलाचा ठरणार आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी आपण नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते कधी वितरित होणार आहे त्याची तारीख देखील पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा जास्त दिवस रखडलेला आहे आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची अगदी प्रतीक्षा सर्व शेतकरी करत आहेत। परंतु शेतकरी मित्रांनो, तुमची ही प्रतीक्षा अखेर संपल्याची होत आहे, कारण की आता पैसे जमा व्हायला सुरुवात होत आहे। कारण की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तारीख देखील जाहीर केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर 10वा हप्ता हा वितरित करणं व्हायचं कारण आहे की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला एवढा उशीर झालेला आहे की नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याचा वेळ देखील आता निघून घेतलेला आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, ज्या टाइमला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वितरित व्हायला पाहिजे होता त्या टाइमला सुद्धा जमा झालाच नाही, परंतु त्याच्या जागेवर आता लक्षात घ्या की 10व्या हप्त्याची वेळ देखील निघून आलेली आहे। या अनुषंगाने आता 9वा आणि 10वा हप्ता दोन्ही हप्ते यासोबतच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे काम आहे। असा मोठा निर्णय शासनाने घेतलेला आहे। आता महाराष्ट्र शासनाने हप्ता मिळवण्यासाठी काही अटी देखील व नियम देखील लागू केलेले आहे। शेतकरी मित्रांनो, या अटी आणि नियमाचे पालन जो शेतकरी करेल अशा शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा लाभ मिळणार आहे। कारण की म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी या अटी व नियमाचे पालन करणार नाहीत अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ मिळणार नाही। हे तुम्ही लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, जो शेतकरी अटी व नियमाचे अगदी तंतोतय पालन करेल अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ मिळणार आहे। परंतु जे शेतकरी या योजनेचं उल्लंघन करतील, म्हणजेच की अटी पूर्ण नाही करणार अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेपासून वंचित राहावं लागणार, हे मात्र महत्त्वाचं। शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिली अट आहे पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे। त्यासोबतच शेतकरी मित्रांनो, दुसरी अट आहे अशी की आपला आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे अत्यंत गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे अशा शेतकऱ्यांनी मात्र चिंता करण्याची गरज नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकऱ्यांना मात्र आता या योजनेचा लाभ होणार नाही। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपली फार्मर आयडी कार्ड काढणे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितले आहे की ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी कार्ड नाही अशा शेतकरी मित्रांना मात्र योजनेचा लाभ मिळणार नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी कार्ड आहे अशा शेतकऱ्यांना थेट या योजनेचा लाभ होणार आहे। त्यासोबतच शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आणखी एक मोठी अट लागू केलेली आहे, ती म्हणजे केवायसी। ज्या शेतकऱ्यांनी केवायसी अशा पद्धतीने शेतकऱ्यांना बिलकुल चिंता करण्याची गरज नाही। तुमची केवायसी महत्त्वाची आहे। जर तुम्ही नाही केली तर त्या शेतकऱ्यांना केवायसी करायची आहे। अशा शेतकऱ्यांना लवकरात लवकर ही केवायसी करून घ्या आणि 4,000 रुपयांचा लाभ घ्या। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने अटी लागू केलेल्या आहेत। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने तारीख देखील जाहीर केलेली आहे आणि ही तारीख तुमच्यासाठी आनंदाची ठरणार आहे। ती तारीख आहे 30 जुलै रोजी। सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या खात्यामध्ये देखील या दोन्ही हप्त्याचे 4,000 रुपये जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि
चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.